हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आहे मांडव टाकण्याचा दिवस आणि आता सकाळी सकाळी नवरदेव जो आहे तो मारुतीच्या पारावर आलेला आहे आणि इथं मारुती रायाचं दर्शन घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतला, मारुती रायाची पूजा केली आणि सर्वप्रथम मांडव जो आहे तो इथं मारुतीला चढवला जातोय। म्हणजे हे जे कार्य आहे ते सुखरूपपणे निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर वाजत गाजत मांडवाला सुरुवात होत असते। चला आता मांडव जो आहे तो निघालेला आहे आता लग्न घराच्या दिशेने। इकडे सगळी मांडवाची पूजेची तयारी सगळी झालेली आहे आणि मस्त वाजत गाजत असं मांडव लग्न घरी आलेला आहे। आणि आता मांडव आलेला आहे दारी आणि आता त्याची 2-3 सवाष्णी आम्ही त्याची पूजा करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने त्या बैलांच्या पायावर पाणी टाकले जाते आणि त्यांची पूजा केली जाते आणि अशा प्रकारे बैलजोडीची पूजा केली जाते, मांडवाची पूजा केली जाते आणि जो बैलगाडी चालवणार असतो त्यांची देखील पूजा केली जाते। मी व्हिडिओ घेतो। नको बेटा, मुलांना नको नको कोणाचा आहे? आता वरत आदित्य अर्णव मस्त आरामात बसलेले आहेत, ते थकले ते खूप आणि इकडं हे आमची पूजा सुरू आहे। अशा प्रकारे आमची मांडवाची आता पूजा झालेली आहे आणि मांडव जो आहे तो घराच्या दारासमोर लावला गेला आहे, तसेच मांडवाच्या एका कोपऱ्यातही लावला गेला आहे आणि घराच्या छतावरही मांडव टाकला गेलेला आहे। तर अशा पद्धतीने आमच्याकडे मांडवची पद्धत कशी असते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आणि आमचा मांडव पूजेचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता पुढचा जो कार्यक्रम असणार आहे तो देव आणण्याचा। तर देव आणण्यासाठी त्याच्या आधी आम्ही घरी थोडी तयारी करून घेत आहोत आणि मग ते सोनाराकडे जे देव आपण टाकलेले असतात ते वाजत गाजत घरी आणायचे असतात। तर त्याची ही तयारी आम्ही आता करून घेत आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही देव आणण्यासाठी निघणार आहोत।
अशा प्रकारे आता आमची देव आणण्याची तयारी सुरू आहे आणि इकडे बघू शकता पूजेचा ताटही तयार झालेला आहे आणि सोनाराकडे नेण्यासाठी काही वस्तू असतात त्या आपण न्याव्या लागतात सुपामध्ये घेऊन. हा थोडासा आहे मध्ये हा थोड्याच वेळात आम्ही आता देव आणण्यासाठी निघणार आहोत. आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता तुम्ही इकडे बघू शकता की ही आहे बेमातनी, म्हणजे ही मातीच्या याच्यावर ही माठ ठेवलेला असतो, तिला बेमातनी म्हटले जाते. इकडं खानदेशामध्ये तिचीही पूजा केली जाते. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. आणि आता आम्ही निघालो आहोत देव आणण्यासाठी. बैलगाड्यावर असं धरून उभा राहणार. वरद, आदित्य, अर्णव हे सगळे देव आणण्यासाठी तयार झालेले आहेत. देव आणण्यासाठी माझी वहिनी आणि दादा हे दोघंही देव आणण्यासाठी निघालेले आहेत. चला तर आपणही जाऊया त्यांच्यासोबत. चला तर मग आता आमची सगळी घरची मंडळी देव आणण्यासाठी तयार झालेली आहे. चला चला तुम्ही पण आमच्यासोबत देव आणायला. प्रवीण भाऊ आता का सांगू बरं हा यूट्यूब वाले फोटो बी काढायचा मग फोटो काढ. वरमाया व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी पुढचं सोनाराकडे जे आम्ही देव घेण्यासाठी जाणार आहोत ते मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेल. आणि कसं आणि काय काय असणारी तयारी ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय.